कोल्हापूर शहरातील महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या बाबूभाई पारीक पुलाची दुरावस्था आता लवकरच दूर होणार आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी पारीक पूल उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे। दाभोळकर कॉर्नर ते पाच बंगला परिसरात उड्डाणपूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे। याबाबत क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ईमेलद्वारे प्रस्ताव पाठवला असून शासनही सकारात्मक आहे असं त्यांनी सांगितलं। याचबरोबर राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पारीक पूल परिसरातील कॉन्क्रीट रस्ता आणि गटारांच्या कामांसाठी तब्बल 2,25,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे। या विकास कामांचा शुभारंभ आमदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला। शुभारंभ सोहळ्याला विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुलाखालून सतत वाहणारे पाणी, सांडपाणी आणि ठिसूळ झालेल्या भिंतीमुळे पारीक पूल धोकादायक स्थितीत आला आहे। त्यामुळे नवीन उड्डाणपुलासोबतच जोड उड्डाणपूल बांधल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला।